दिनांक 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी महाशिवरात्रीनिमित्त प्राणिता नदी वांगपिली घाट येथे भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असून प्राणिता नदी हे महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या काठी वसलेले हा एक तीर्थस्थान आहे। महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी तालुक्यालगत असलेला हा वांगपिली घाट या ठिकाणी या महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप आलेले आहे। या प्रसंगी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्रीताई आत्राम हे संपूर्ण परिक्षेत्र फिरल्या, अनेक सोयीसुविधांचा अभाव त्यांना जाणवल्या। त्यांनी पुढील वर्षी या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी हमी त्यांनी दिलेली आहे। तत्सोबतच या यात्रेत विविध सामाजिक संस्थांतर्फे महाप्रसाद, मसाला भात, दूध, पाण्याची व्यवस्था व या ठिकाणी भजनप्रेमीने शिव दरबारी आपला भाव भजनाद्वारे या ठिकाणी अर्पण करण्यात आलेले आहे। तत्सोबतच निर्मला माता सहयोग केंद्राला व प्रजापती ब्रह्माकुमारी युनिट अहिरी तर्फे अतिशय दुर्लभ असा 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतिकृती दर्शन व भाविकांना या ठिकाणी दर्शनाकरता ठेवण्यात आलेला आहे। यावेळी सहयोग ध्यान केंद्र आल्लापिल्ली तर्फे चालवणाऱ्या केंद्राला या ठिकाणी भेट देऊन त्या स्वतः ध्यानस्थ झाल्या। जय श्री माताजी सगळ्यांना आणि तुमचं इथे स्वागत आहे। तर श्री माताजीच्या परमकृपेत इथे आत्मसाक्षात्काराचा कार्यक्रम योजलेला आहे। तर ह्या आहेत परमपूज्य श्री माताजी यांनी आजच्या या युगामध्ये आपल्यामध्ये आपल्यातली जी शक्ती आहे ती मेडिटेशनद्वारे कसं जागृत करून आपण आपलं उत्थान करू शकतो हे श्री माताजीने सांगितलेले आहे। श्री माताजीने आपल्यामध्ये 3 बॅलन्सिंगच्या नाड्या सांगितलेल्या आहे आणि संपूर्ण आपल्या शरीरामध्ये जे सुप्त अवस्थेमध्ये लपलेले आहे, जे मूलाधार, स्वाधिष्ठान, नाभी, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार हे संपूर्ण 7ही चक्राचं मेडिटेशनद्वारे ॲक्टिवेट करून आपल्यामधले जे शारीरिक विकार असतात ते नाहीसे होतात आणि आपली इथली पूर्ण इंटरनल जी एनर्जी पॉवर असते ती ॲक्टिवेट असते आणि आपल्या लेफ्ट साईडला, लेफ्ट हार्टला इथे आत्मा आणि शिवाचं स्थान आहे। तर ते सुद्धा मेडिटेशनद्वारे जागृत होत असते आणि आपल्याला आपल्यातल्या आत्म्याची ओळख होत असते। म्हणजेच आपण आपल्याशी ओळख करून आपलं आत्मपरीक्षण करून आपला सर्वांगीण विकास करू शकतो। मी एक निर्दोष शुद्ध आत्मा आहे। मी आपल्या परमकृपेत एक निर्दोष शुद्ध आत्मा आहे। मी एक निर्दोष शुद्ध आत्मा आहे। मी एक निर्दोष शुद्ध आत्मा आहे। मी एक निर्दोष शुद्ध आत्मा आहे। संपूर्ण चित्त आपल्या आत्म्यामध्ये घ्यायचं आहे आणि तोच हात हळूवारपणे अगदी कपाळावर घ्यायचा आहे, मान झुकवायची आहे। मी सगळ्यांना क्षमा केली आहे। मी हृदयापासून क्षमा केली आहे, स्वतःलाही क्षमा केली आहे आणि दुसऱ्यांनाही क्षमा केली आहे। संपूर्ण चित्त आपल्या डाव्या भागात ठेवून आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करा, आम्हाला चैतन्याची अनुभूती द्या, आम्हाला आमच्यातल्या सर्वांची ओळख करून द्या। थोडा हात वर घ्यायचा आहे, पुन्हा लेफ्ट हँड सुद्धा वर खाली घेऊन दोन्ही हात समोर करायचे आहे आणि शांत चित्ताने 2 मिनिटाचं मेडिटेशन करायचं आहे। संपूर्ण ध्यानामध्ये आपण मला इथे 5 मिनिटाचा आपण मला जे अनुभव जे दिला ते खूप चांगला होता आणि आमच्यासारखं जे राजकारणाचे जे लोक आहेत ज्यांना दुनियाभरचं टेन्शन असते, घरचं असो की बाहेरचा, आणि खास करून त्यांना तर असं मेडिटेशन करणं आवश्यकच आहे।
आणि हे खूप चांगला अनुभव होता. जे आपण जे कार्य करत आहात खूप चांगलं कार्य करत आहात आणि असंच आपलं कार्य आपण सुरू ठेवावं अशी मी माताची चरणी अपेक्षा करते आणि आपल्याला शुभेच्छा देते. आणि आजच्या महाशिवरात्रीच्या पर्वावर आपण सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.